चला लवकरच आपल्याला आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर यांचा. सर 5 मिनिटाचा ब्रेक दिला होता श्रीराम योद्धांसाठी. ओके चला श्रीराम योद्धा संघ आलेला आहे. SSK संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. मेरा सय्यद संदीप कांबळे सर आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी यायचंय ग्राउंड मध्ये. SSK संघ मनीष शार्दूल तुम्हाला आवाज येतोय. विलास आवड सर तुम्हाला आवाज येत आहे. चला SSK संघ क्षेत्ररक्षण लावायचंय. चला बोला सर. पक्की एक प्लेयर नाहीये. ओके ओके धन्यवाद SSK सर. कांबळे सर कमिटीला सूचना दिल्याबद्दल धन्यवाद. चला आता आपल्याला जायचं आहे व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर यांच्याकडे. कांबळे सर तुम्हाला काय सहकार्य लागलं ना तर कमिटीला नक्की आवाज द्या. कमिटी आपल्याला नेहमी सहकार्य करेल. चला व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर.
सर्वांचं स्वागत. नो बॉल आणि कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक देखील चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले, परंतु नो बॉलचा कॉल देखील इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे त्यांना आपल्याला माफ करा, नो बॉल इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. एका बाजूला SSK11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये श्रीराम योद्धा, हे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण जर बघितलं तर श्रीराम योद्धा हा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला SSK11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. फ्री हिट, यावेळेचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते, परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता. एक धाव मिळते, एकूण धावसंख्या पुढे जाईल दोन्ही आकड्यावर. सिडको प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा 5वा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका यावेळेस इनफिल्डला क्लिअर केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. बॉल सीमारेषा पार, शानदार चौकार. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला फटका इथे मैदानावर 4च्या मदतीने 6 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. यावेळेस देखील आक्रमण केलं जात आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू मात्र निघून जाईल. वन बाउन्स चेंडू होतोय फरार, चौकार. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम आपण श्रीराम योद्धा हा संघ फलंदाजी करताना दिसतो आहे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. लेग ग्लास करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबोरे आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडूला अडवू शकले नाहीयेत. बॉल सीमारेषा पलीकडे लागोपाठ तिसरा चौकार. 3 चौकार लागोपाठ येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस, पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानावर सुरू आहे. सुंदर फटका, याही वेळेस इनफिल्डला क्लिअर केलं आणि एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाजी करणारा संघ इथे घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या 18. 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या सिडको प्रीमियर लीग मध्ये. 41,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. 31,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी आणि 21,000 चतुर्थ क्रमांकासाठी. 8व्या बॅटने यावेळेस देखील बॉलला खेळलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. एकच धाव पूर्ण होईल. धावसंख्या 19 या आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे.
1 ओव्हर नंतर 19. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 5 आहे. खरं तर आता आजच्या दिवसात स्पर्धा थोडीशी अंतिम टप्प्याकडे जाताना दिसते आहे. आजचा दिवसाचा विचार जर केला तर 5वी मॅच सुरू आहे, त्यामुळे इथून पुढचे 2 सामने म्हणजे हा सामना आणि यानंतरचा सामना बराचसा महत्त्वपूर्ण ठरेल आज खेळणाऱ्या चारही संघांसाठी, कारण सुपर 8 मध्ये जाण्याचा विचार प्रत्येक संघाचा आहे. चांगला फटका यावेळेस क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याचा प्रयत्न तर केला, थोडासा पुढे बॉल पडलाय, तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या देखील 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 20 धावा. दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस सुंदर फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. व्हॉट अ शॉट. थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच करत असताना गॅप शोधला आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. अगदी लेदर बॉल क्रिकेटचं फील देणारा हा फटका होता. चौकार. दोन क्षेत्ररक्षकांमधली दरी शोधली त्या फलंदाजाने आणि तिथे चौकार मिळालाय. शॉट ऑफ द मॅच. धावसंख्या 23 या आकड्यावर. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी हात फैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. SSK 11 संघाला धावा रोखण्यासाठी 25 धावा, 25 रन. फलंदाजी करणाऱ्या संघाने सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु गोलंदाजांना देखील धावा रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो, यावेळेस स्विच हिट करण्यात आलाय. व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. याही वेळेस बॉलला सीमारेषा दाखवली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. एकोणतीस धावा. यावेळेचा बॉल हवेत आहे आणि इथे देखील नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजाला. बॉल निघालाय सीमारेषा पार. अजून एक चौकार. चौकारांची भाषा बोलतायत फलंदाज. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बरेचसे चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. अजून एक चौकार आलाय. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. धावसंख्या 33 वर जाताना दिसते. याही वेळेस वा अफलातून फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस गोलंदाजाला आसमान दाखवलंय. षटकार. काय अफलातून फलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पुढे जाईल. 39 धावा, 39 रन्स. सुंदर फलंदाजी आपण गणेश यांच्या माध्यमातून पाहतोय. दुसऱ्या बाजूला सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ भगत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस संपर्क झालेला नाहीये. दोन ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 39. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय 39 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम योद्धा हिमेजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला SSK 11 संदीपजी कांबळे यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आपण मैदानावरती पाहतोय.
गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा तयार होताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉल हवेत, विकेट मिळवण्याची संधी आहे आणि यावेळेस पकडला जातोय झेल. पहिला फलंदाज इथे होतोय फेल. सौरभ भगत यांना माघारी जावं लागणार आहे. पहिली विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. कव्हरला बॉलला खेळलं. एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होताना आपण पाहू शकता. धावसंख्या एकने पुढे जात असताना संदीप कांबळे यांच्या प्रत्येक झेलसाठी अभिजित सोनवणे यांच्याकडून 101 रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. आणि मुंजा भाऊ यांच्या वतीने देखील प्रत्येक झेलसाठी संदीप कांबळे यांना 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि किरण बिडलान यांच्या वतीने संदीप कांबळे यांच्या प्रत्येक झेलला 300 रुपयांचं प्राइज आहे. एका झेलला 600 रुपये. यावेळेस वाह, फॉलोविंग स्वीप, खूप चांगला फटका. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार. धावसंख्या चौकाराने पुढे जाईल. धावसंख्या झाली 44. एक फलंदाज बाद. रणजित नवीन फलंदाज झाले. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण साजिद शेख यांना गोलंदाजी करताना पाहतोय. एक बाद 44 धावा. यावेळेस देखील तोच प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. एक धाव येते. एकच्या मदतीने धावसंख्या वाढेल. लेगबाईची एक धाव. धावसंख्या 45. रणजित आणि गणेश हे दोन फलंदाज. तर स्ट्रायकर इनकडे आपण आता रणजित यांना पाहतोय, जे आताच दाखल झालेले आहेत. अकाउंट ओपन केलंय. वेगळा प्रयत्न यावेळेस. फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या वाढेल या चौकाराने. 49. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 49. हरदेव स्पोर्टचे ओनर सन्माननीय नितीनजी राजगिरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. नितीनजी राजगिरे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हरदेव स्पोर्ट्स. एकोणपन्नास. 3 ओव्हर नंतर अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय. पाहूयात या येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये किती धावा श्रीराम योद्धा संघ बनवतोय ते बघणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरेल. आणि SSK 11 या संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते देखील आपल्याला पाहायचंय.
एक सामना पहिला सामना जिंकला SSK11, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ही मॅच त्यांच्यासाठी देखील महत्वाची आहे. डाऊन द लेग, व्हाईट बॉल, एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि श्रीराम योद्धा या संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण होईल. 50 धावा, 50 अप, 50 धावा धावफलकावर 3 ओव्हर नंतर. यावेळेस चांगला बॉल, थोडेसे मागे गेले होते. हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती, थोडीशी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे आपण पाहतोय 50 आकड्यावरती स्थिरावली आहे. मेहराज सय्यद स्वतः ऐकून आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक चेंडू तर निर्धाव आलाय. इथून पुढे अगदी याच पद्धतीने गोलंदाजी करण्याची आवश्यकता. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, परंतु तितकाच दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. एक शानदार चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 54 धावा. एक बाद 54. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला होता. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. थोडं शाकूट टप्प्याच्या चेंडूचा वापर करण्यात आलाय, परंतु पंचांनी व्हाईट बॉल असा कॉल दिलेला आहे. रिव्ह्यूची मागणी देखील इथे करण्यात येते. अवैध अमनजी शर्मा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. अवैध निर्णयाची प्रतीक्षा आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावसंख्या 55, एक बाद 55 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. मेहराज सय्यद गोलंदाजी करतायत. यस, व्हाईट बॉल. तर स्ट्रायकर एंडकडे गणेश चांद्राव यांना आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग. धावसंख्या 67 आकड्यावर, 67 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिलं ना तर मैदानावरती सुरू आहे. आजचा दुसरा दिवस या सिडको प्रीमियर लीगचा आणि या दुसऱ्या दिवसातील 5वा सामना आपण मैदानावरती पाहतोय. चांगला बॉल पुढे टाकला. यावेळेस फलंदाजाला इथे बंदिस्त ठेवले, धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथे त्यांना आपल्याला बघायला मिळतोय. सदुसष्ट धावा धावफलकावरती. याही वेळेस खूप चांगला बॉल. शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी संदीप कांबळे करतायत. ती खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये संदीप यांच्या माध्यमातून आपण बघू शकता. पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये, आणि जाईल थेट सीमारेषा पार. शानदार षटकार, सुंदर फटका. 73 धावा धावफलकावर. आज गणेश यांनी आज प्रभावित केल्या मॅच मध्ये. काय फटकेबाजी केली आहे त्यांनी. पहिल्याच ओव्हर पासून त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. 42 धाव्यांवरती ते नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल या स्पर्धेमध्ये बरेचसे अर्धशतक फलंदाजांनी बनवली, परंतु आज एक निर्धाव षटक पाहायला मिळालं. आज
अर्धशतक गणेश चांद्राव पूर्ण करतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 42 वर ते नाबाद आहेत. लॉफ्ट केला यावेळेस देखील लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवलंय. लागोपाठचा हा दुसरा षटकार. गणेश चांद्राव 48 वर नाबाद आणि संघाची धावसंख्या झाली आहे 79 धावा. हर्षल लेंडे देखील एक अर्धशतक या अगोदर पूर्ण केलंय आणि आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक इथे आपल्याला पाहायला मिळेल का? पाहूयात. शेवटचा एक बॉल आहे. 48 पर्यंत नाबाद आहेत. यावेळेस देखील आक्रमण आणि हा चेंडू देखील सीमारेषा पार. अर्धशतक गणेश चांद्राव यांनी पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या यांच्या फलंदाजीसाठी. अप्रतिम खेळी इथे पाहायला मिळाली आहे. खूप चांगली फटकेबाजी. आज मैदानाच्या चौफेर त्यांनी फटके खेळलेत. इनिंगचा खेळ संपलाय. 6 ओव्हर संपल्यात. धावसंख्या 85 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 86 धावे. सन्माननीय सुनील भाऊंच्या शुभ हस्ते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षल यांना दिला जातोय. एक आकर्षक ट्रॉफी त्यांना आपण या ठिकाणी देतोय. सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेसाठी मिळालेली आहे आणि मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हर्षल यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय सुनील भाऊ यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती असेल श्रीराम योद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब यायचंय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 30 मिनिटांचा वेळ एका इनिंगसाठी असणार आहे. 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपवणं देखील बंधनकारक असणार आहे. त्यामुळे विनंती राहील की कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. श्रीराम योद्धा चला आणि 2 फलंदाज SSK 11 आपल्या मैदानावरती पाठवा. फिल्डिंग लावून घ्या कृपया करून. श्रीराम योद्धा थोडंसं लवकर आपण मैदानावरती येणं गरजेचं राहणार आहे आणि फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. नाशिक शहर पोलीस स्टेशनचे सन्माननीय संदीपजी भोरेसर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही सिडको प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून स्वागत. संदीपजी भोरेसर आपलं
स्वराज क्रिकेट क्लबच्या वतीने मनस्वी स्वागत. 86 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. कृपया करून श्रीराम योद्धा टीम आपल्याला विनंती आहे, चला थोडंसं लवकर या ना, थोडंसं फास्ट चला. तर 86 धाव्यांचं आव्हान आहे. या 86 धावा बनवण्यासाठी 2 आघाडीचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. विलास आव्हाड आणि साजिद शेख. साजिद शेख यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. किरण बिडलान यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक इथे टाकलं जात आहे. गणेश यांना आपण पाहू शकता. गणेश चांदराव ज्यांनी एक अर्धशतक मागच्या इनिंग मध्ये पूर्ण केलं. आता गोलंदाजीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने ते कामगिरी करतायत. समोर विलास आव्हाड यांना आपण पाहतोय. 86 धाव्यांचं एक मोठं आव्हान आहे. गणेश चनारो. तीन वाजून 50 मिनिटं झाली आहेत आणि 3 वाजून 50 मिनिटांनी इनिंगला सुरुवात होते आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला या इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. फिल्डिंग टीम याची आपण नोंद घ्या. एक्स्ट्रा कव्हर, वॉट अ शॉट, सुंदर ड्राईव्ह, इथे लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषा पार निघून जाईल. टीट फॉर टॅट, चौकार. पहिल्याच बॉलवर एक सुंदर ड्राईव्ह करत असताना आपण विलास आव्हाड यांना पाहतोय. एक लेजंड खेळाडू आहेत आणि खूप चांगली फलंदाजी सातत्याने आपल्याला त्यांची बघायला मिळते. 4च्या मदतीने धावसंख्येला देखील सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. गणेश गोलंदाजीसाठी. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणारे तोपर्यंत एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचणार आहे. 5 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. गणेश यांच्या माध्यमातून पहिलं षटक सुरू आहे आणि या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती 5 धावा झाल्यात. कारण एक मोठं लक्ष आहे. 86 धाव्यांचं आव्हान आहे आणि या 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना पाहूयात SSK 11 हा संघ कशा पद्धतीने या धावसंख्येला प्रतिकार करतोय. स्लोवर वन होता, पीक केला, सुंदर फटका. यावेळेस बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 9 धावा आपण धावफलकावरती बघतोय. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे.
86 धाव्यांचं आव्हान असताना फलंदाजी करणारा संघ देखील त्याच पद्धतीने सुरुवात करताना दिसतो आहे. ओहो वा, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं काय सुंदर फटका इथे साजिद शेख यांच्या पॅट मधून आपल्याला बघायला मिळतोय. एक दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. उमेश सोंजे त्यांना विनंती, आपली जी गाडी आहे, उमेश सोंजे आपली जी गाडी आहे ती चमकते, त्यामुळे थोडीशी गाडी व्यवस्थित पार्क करा. समोर धावसंख्या वाढलेली आहे, 17 धावा. चांगला बॉल यावेळेस थोडासा कमी गतीने टाकला आणि लाईन अँड लेन देखील खूप चांगली बघायला मिळते. हा चेंडू निर्धावे त्यांना पाहायला मिळतोय. ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतर 17 धावा. 1 ओव्हर नंतर 17. बीके बॉईजचे कॅप्टन आणि ईगल 11चे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब यायचं. टॉस साठी बीके बॉईज आणि ईगल 11 टॉस या ठिकाणी संपन्न होईल. यानंतरच्या मॅचचा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण लगेच आमच्याशी जॉईंट व्हायचं टॉस साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे SSK 11 17 धावा. 86 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी आणि या 86 धाव्यांचा पाठला करत असताना पहिलं षटक संपल्यानंतर 17 धावा जर बनवल्या गेल्यात, इथून पुढे कशा पद्धतीने सामना गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ या सामन्यावर मजबूत पकड मिळवतोय ते आपल्याला पाहणं फार गरजेचं राहणार आहे. परंतु फलंदाजांनी देखील चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये बरीचशी कलात्मकता बघायला मिळाली, खूप चांगले फटके बघायला मिळाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांनी आतापर्यंत केलाय. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी आपण सौरभ यांना पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहूयात यावेळेचा चेंडू वाईड असेल, ऑफस्टम्पच्या बरचसं बाहेर. 18 धावा धावफलकावर. एक अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. नंतरच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. चेंडू वेगात निघून जाईल, पलायन करेल सीमारेषेच्या दिशेने. चौकार. सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यावेळेस चांगला बॉल सौरभ यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. धावी ते नाहीये.
यावेळेस हा फटका खेळण्यासाठी थोडीशी जागा बनवली होती, शफल लाईन मध्ये आले होते, परंतु संपर्क झालेला नाहीये. ईगल 11 या संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी बीके बॉईज या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यानंतरच्या मॅच मध्ये बॉल हवेत आहे, उंची जास्त आणि लांबी मिळालेली नाहीये. तिथे झेल मात्र सुटलाय. तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे धावफलकामध्ये होतोय बदल. चेक करायचे सर, शॉट कुठून अटेम्प्ट केलाय? यस, एक धाव मिळते आहे. चांगला चेंडू, इथे धाव यावेळेस मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला जो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सौरभ भगत गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. यावेळेस थोडस बदल आली ते केलं. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये एक तगडा प्रहार, बॉल सीमारेषा पार जाईल, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावल संख्या पुढे जाणार आहे. 2 ओव्हरचा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 27 धावा. 2 ओव्हर नंतर 27.
शंतनू येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहतोय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होईल आणि तिसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये शंतनू यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. थोडासा वेळ वाचवा. या दोन्ही फलंदाजांपैकी जर कोणताही फलंदाज लागोपाठचे 3 षटकार खेळत असेल तर तौसिफ सर यांच्या वतीने 1100 रुपयांचे पारितोषिक दिलं जाईल दोन्ही फलंदाजांसाठी. यावेळेस सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल खेळला आणि पहिला षटकार विलास आव्हाड यांच्या बॅट मधून इथे त्यांना पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक 6. अजून 2 षटकार जर आले तर 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. तौसिफ सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. पहिला षटकार तर आलाय. धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 33 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 86 धाव्यांचं एक मोठं आव्हान आहे आणि या 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 33 धावा बनवल्या गेल्यात. यावेळेस बॅकफुटला गेले, कव्हरला बॉलला खेळलाय. एक सिंगल तिथे घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये बदल देखील होताना पाहायला मिळणार आहे. 34 धावा आपण इथे धावफलकावरती पाहतोय. यावेळेसचा बॉल हवेत होता. एक संधी होती विकेटची परंतु तिथे झेल होऊ शकला नाहीये आणि कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. 35 धावा धावफलकावर. 86 धाव्यांचं आव्हान आहे. 86 धाव्यांचं लक्ष आहे आणि या 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना 35 धावा आतापर्यंत झाल्या. अजून 51 धाव्यांची आवश्यकता. SSK 11 संघाला या मॅचला जिंकण्यासाठी अजून 51 धाव्यांची गरज आहे. रणनीती आखल्या जात आहेत. पण जर पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ व्यूहरचना आखतो आहे या धावा रोखण्यासाठी. यावेळेस शफल लाईन मध्ये आले होते परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजाने देखील फलंदाजाला फॉलो करत बॉल त्याच्या दिशेने आता आला. फलंदाजाला हा फटका खेळण्यासाठी कुठलाही रूम त्यांना दिला नाहीये. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही. एक धाव मिळाली. धावसंख्या 36. अजूनही 50 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 50 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी आपण शंतनू यांना पाहतोय. स्ट्रायकर एंडकडे साजिद शेख. 50 धाव्यांची गरज. चांगला बॉल यावेळेस फुलर लेंथ पुढे टाकला याही वेळेला आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतो आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बराचसा कारगर ठरतो आणि त्याचा वापर इथे करण्यात आलाय. ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे.
सौरभ भगत गोलंदाजी करण्यासाठी पाहूयात. त्यावेळेस बाहेर जाणारा चेंडू, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे झेल देखील सुटलेला आहे. आज झेल बरेचसे सुटले तिथे श्रीराम योद्धा संघाकडून, बरेचशा चुका घडल्या तिथे क्षेत्ररक्षणामध्ये. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. कारण एक छोटस छिद्र हे विशाल जहाज बुडू शकतं. त्यामुळे एखादी चूक तुम्हाला या मॅच मध्ये पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकते. आणि विलास आव्हाड सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं ही येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की या झेलाचे परिणाम काय असतील. यावेळेचा बॉल देखील हवेत आहे. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. आज नशिबाची साथ देखील आहे SSK 11 सोबत. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आहे. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. सौरभ भगत मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी, या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर त्यांनी एक संधी निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं होताना पाहायला मिळालेलं नाहीये. गोलंदाज सौरभ तयार होत आहेत. समोर साजिद शेख. नो बॉलचा कॉल इथे येतोय. ओव्हर स्टेप इथे गोलंदाजाने केली आहे आणि पुढचा चेंडू फलंदाजाला फ्री हिट, एक सुवर्ण संधी हात खोलण्याची आहे. फ्री हिट. गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू, यावेळेस देखील छेडण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस जर पाहिला तर कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली आहे. बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचं कामकाज करण्यात आलंय. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याची शिक्षा फलंदाजांना मिळाली होती. मागच्या वेळेस विलास आव्हाड यांनी बाहेर जाणारा चेंडू त्यालाही छेडण्याचा प्रयत्न केला, तिथे त्यांना शिक्षा मिळाली परंतु झेल झाला नाही. इथेही ते चित्र पाहायला मिळालं, इथेही झेल झाला नाही आणि दोन्ही फलंदाजांना एकाच ओव्हरमध्ये एक जीवदान मिळालं. पाहूयात पुढचा बॉल. फुलर लेन पुढे टाकलाय, खूप चांगला बॉल. एकच धाव तिथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. या पद्धतीने जर गोलंदाजी सुरू राहिली तर फलंदाजी करणाऱ्या संघाला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागेल. 43 झाल्यात, अजूनही 14 चेंडू आणि 43 धाव्यांची अजूनही गरज. पुढे सरसावलेत, पदर आली ते केलं डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल मिड विकेट, सीमारेषा पार. यावेळेस सौरभ भगतला दाखवले आसमान. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. धावसंख्या 49 रन्स. एक षटकाराला याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल जर या मॅचला जिंकायचं SSK 11 संघाला. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलाय, वेगात बॉल पलायन करतोय, थेट सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना. व्हॉट अ शॉट, सुंदर फटका. कलात्मकता इथे बघायला मिळाली आहे. क्रिकेटचा पुस्तकी फटका, स्क्वेअर कट, चौकार. 53 धावा धावफलकावर. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची आता गरज आहे. 14 बॉल 43 पाहिजे होत्या. एक चौकार, एक षटकार आला आणि आता मॅच आली आहे 12 बॉल 33. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची आवश्यकता असेल SSK 11 संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. दोन्ही संघ जिंकण्यासाठीच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, त्यामुळे इथे जिंकण्यासाठी प्रयत्न तर दोन्ही संघ करणार आहेत. विजय कोणाला एकाला मिळेल परंतु प्रयत्न दोन्ही संघ करतील, त्यामुळे मॅच देखील चांगली होईल. एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 2 आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट अजून गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळालेली नाहीये. विकेटची संधी जरी निर्माण झाली असली परंतु विकेट मिळवता आलेली नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि ते झेल त्यांना महागात पडतील का
असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. सिडको प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण आहोत. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये आता सामने सुरू असताना मॅच नंबर 5 पाचवा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी शंतनू यांना आमंत्रित करण्यात आले. पाहूयात 12 चेंडू आणि 33 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडकडे साजिद शेख. पाहुयात पहिलाच बॉल बॅटची बाहेरची कडा होती. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज होतील धावबाद. विलास आव्हाड यांना माघारी जावं लागतंय. पहिला धक्का. नवीन फलंदाज आयकॉन मेहराज सय्यद मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जबाबदारीनं मेहराज सय्यद यांना खेळावं लागेल. पाहूयात काय घडतंय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॉल हवेत फटका फसलाय आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाहीये. मोठी विकेट मिळते. मेहराज सय्यद यांना माघारी जावं लागेल. दुसरा धक्का. लागोपाठचे 2 फलंदाज. काय घडतंय. नवीन फलंदाज रवी पवार. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. रवी पवार आता मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 2 विकेट आल्यात. विलास आव्हाड धावबाद झाले. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मेहराज सय्यद यांनी केला. तो फटका थोडासा मिसटाईम होता. यष्टीरक्षकाने चूक केली नाही. त्याने पकडला झेल. विकेट मिळाली. मेहराज सय्यद 0 बाद. गोल्डन डक. नवीन फलंदाज रवी पवार आता मैदानामध्ये आलेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण शंतनू यांना पाहतो. ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत. गोलंदाजी करत असताना आपण त्यांना बघू शकता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळाली आहे. कारण एक महत्वाचं षटक ते टाकतायत. लोवर फुल टॉस. क्रॉस बॅटेड फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल. प्रयत्न खूप चांगले होते परंतु बॉल अडू शकले नाहीयेत. बॉल सीमारेषा पार. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 57 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 9 चेंडू आणि 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 9 चेंडू आणि 29 धावा. हे 3 चेंडू भरपूर निर्णायक ठरतील. या 3 चेंडूंमध्ये जर गोलंदाजांनी इथे कमबॅक केलं, 3 चेंडूंमध्ये जर गोलंदाजांनी फलंदाजांना रोखलं तर या मॅच मध्ये मजबूत पकड मिळवेल श्रीराम योद्धा संघ. परंतु या 3 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर मॅच दोन्ही बाजूने. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर रवी पवार. बिग बॉस नो बॉल. त्यावर हा षटकार. रवी पवारचा वार. दमदार षटकार. परंतु या 3 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत रवी पवार. आज टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून होते. संघ अडचणीमध्ये असताना एक मोठा फटका त्यांनी खेळलाय आणि सामन्याचं समीकरण देखील आता बदललेलं आहे.
नो बॉलचा इशारा देखील आहे. नो बॉल. ओके. गोलंदाजाची शैली तपासली जाते. गोलंदाजीची शैली योग्य आहे, परंतु बिमरचा नो बॉल आहे. एकूण 7 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 64 धावा. 8 चेंडू आणि 22 धावा. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि निघतोय बाहेर यष्टी रक्षकाच्या दिशेने. 7 चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता. 7 बॉल 22 रन. पाहुयात कोण जिंकणाऱ्या मॅचला. हा चेंडू बराचसा महत्वाचा मॅच मध्ये. ओहो हो, इथे पंचांचं बोट आकाशाकडे चाललंय आणि फलंदाज देखील माघारी चाललेत, कारण विकेट आली आहे. रवी पवार बाद होत आहेत. 6 चेंडू आणि 22 ची गरज. सहा चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता. पाहूयात गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला पाहतोय. अथर्व यांना आमंत्रित करण्यात आले. 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे. चांगला बॉल फाईन लेगच्या दिशेने. फिल्डिंग तितकीच जबरदस्त. खूप चांगला स्टॉप. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. यावेळेस बिग हिट केला जातोय आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची अजूनही गरज. 4 बॉल 15 रन असा सामना आपल्याला आता पाहायला मिळतोय. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतोय हा सामना. पाहूया 4 बॉल 15. यावेळेचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुण्याच्या एकदा मॅचचं समीकरण बदललं. आता शेवटचे 4 बॉल आणि पाहिजे धावा 14. SSK 11 त्यांच्या विरुद्ध श्रीराम योद्धा. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे. गोलंदाज अथर्व यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिले तर मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूवरती मारायच्या वेगामध्ये आलेत. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, इथे विकेट मिळते.
फलंदाज धावबादून परत आहे. अनिल भोई यांना माघारी जावं लागेल. ही मोठी विकेट आहे. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. 3 बॉल 13 रन. आक्रमण. बॉल सीमारेषा पार. दमदार षटकार. 6 धावा. साजिद शेख जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण मॅच आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये साजिद शेख एक हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन बॉल 7 रन. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. साजिद शेख स्ट्रायकर इनकडे. फुलर नेटवर चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इथे फलंदाज होतील नॉन स्ट्राइक एंडला बाद. परंतु साजिद शेख असतील स्ट्रायकर एंडकडे. 1 बॉल आणि 6 रन. 1 बॉल 6. वेळ या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाची संपलेली आहे. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल कारण 30 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंगला पूर्ण करू शकलेले नाहीयेत. एक बॉल 6. हाय व्होल्टेज मॅच. सिडको प्रीमियर लीग. 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. कोण हिरो ठरणार? इथे जर षटकार मारला तर साजिद शेख या मॅचचे हिरो ठरतील. जर षटकार मारला तर मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि अभिजित सोनोन यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जर षटकार मारून मॅच जिंकवली तर. समोर खेळलाय आणि मॅच विन SSK 11. जबरदस्त साजिद शेख काय बॅटिंग केली आहे. 1 बॉल 6 ची गरज असताना षटकार ठोकला तोही समोर आणि मॅच जिंकवली आहे. जबरदस्त मॅच. अभिनंदन SSK 11. साजिद शेख आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. आपलं प्राइज आपण घेऊन जायचंय. सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. अभिजितजी सोनोन यांच्याकडून